सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस कुंभार हा मडकी घडवतो त्यावेळेस तो ओल्या मातीला त्याला हवा त्याप्रमाणे आकार देऊ शकतो आणि एकदा का ती माती कणखर झाली तर त्याला तो कुठल्याही प्रकारचा आकार देण्यास त्याला शक्य होत नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं पण आहे. ज्यावेळेस विद्यार्थी 4थी 5वी मध्ये असतात त्यावेळेस जर आपण त्यांच्याजवळून मॅथ्सची प्रॅक्टिस व्यवस्थितरित्या करून घेतली तर त्यांच्या मनातली मॅथ्सची भीती जी आहे ती आपल्याला काढून टाकते. नमस्कार, मी वैभव गावंडे सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीच्या वतीने या समर वेकेशनमध्ये आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत बेसिक मॅथ हा कन्सेप्ट. यामध्ये आपण मॅथ्सच्या छोट्या छोट्या गोष्टीची प्रॅक्टिस करणार आहे आणि त्यामधून आपलं मॅथ स्ट्रॉंग करणार. तर आजचा आपला टॉपिक आहे ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. सर्वात अगोदर आपण समजून घेऊया फ्रॅक्शन म्हणजेच काय. तर बघा, ॲडिशन्स आपण नंबरची ॲडिशन्स केलेली आहे. त्याचप्रमाणे फ्रॅक्शन्स, डेसिमल फ्रॅक्शन ह्याच्या सुद्धा ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन. मॅथमध्ये बेसिकली 4 ऑपरेशन्स असतात. त्यामध्ये ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. त्यामध्ये आपण बघणार आहोत ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन हे 2 प्रकारचे असतात. बघा, लाईक फ्रॅक्शन आणि दुसरं म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सेम असतो. जसं की बघा 1/2 and 3/2 हे झालं लाईक फ्रॅक्शन. या फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर इथं पण 2 आहे आणि इथं पण, म्हणजे हे झाले लाईक फ्रॅक्शन, ज्यामध्ये डिनॉमिनेटर हे सेम म्हणजे सारखे असतात. त्याच्यानंतर अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शन ज्या फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर हे वेगवेगळे असतात म्हणजे डिफरंट असतात, त्याला म्हणतो आपण अनलाईक फ्रॅक्शन. जसं की 1/3 and 1/4. बघा, यामध्ये दोन्हीही फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर हे वेगवेगळे, तर हे झाले अनलाईक फ्रॅक्शन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन. तर बघा, इथं आपण एक फ्रॅक्शन घेतलेलं आहे 3/2 आणि याच्यामध्ये ऍड करणार आहे 4/2. या दोन्हीही फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर इथं बघा, या फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर 2 आहे आणि यामध्ये सुद्धा डिनॉमिनेटर 2 आहे. तर ज्या वेळेस 2 फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम असतील तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो लाईक फ्रॅक्शन. आणि लाईक फ्रॅक्शनची ॲडिशन करते वेळी आपल्याला काय करायचं बघा, जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनला ऍज इट इज एकच वेळा लिहायचं आहे. त्या फ्रॅक्शनला ऍज इट इज एक वेळा लिहायचं आणि जो न्यूमरेटर आहे दोन्ही फ्रॅक्शन मध्ये यांची ॲडिशन करायची आहे. बघा 3 + 4. तर बघा 3 + 4 किती होतील? 7/2. ही झाली लाईक फ्रॅक्शनची ॲडिशन. एकदम सिंपल. बघा, याच प्रकारे आपण दुसरे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. 4/5 + 7/5. इथं डिनॉमिनेटर 5. बघा, इक्वल टू येणार, डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे एकच वेळा लिहिणं आणि न्यूमरेटरचे जे काही नंबर्स आहेत त्याची करणार ॲडिशन. 4 + 7. तर 4 + 7 11/5. तर बघा, याचप्रमाणे मी प्रॅक्टिस साठी तुम्हाला काही एक्झाम्पल देत आहे. सेम याच मेथडने आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. व्हिडिओ पॉज करा आणि या एक्झाम्पलला घेऊन सॉल्व्ह करा.